वर्षभर टिकणारी, अजिबात खराब न होता अगदी परफेक्ट पांढरशुभ्र अशी वर्षभर टिकणारी आवळ्याची कँडी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली जी कँडी ही ती तयार होणार आहे. तर कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 किलो बरोबर वजनाला आवळे घेतले. अशा पद्धतीने आपण आवळे घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं, त्यांना 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून त्याच्यातली संपूर्ण जी काही कचरा असेल तो आपण काढून घ्यायचा. तर काय करायचं, लगेच आपण त्याच्यातलं संपूर्ण पाणी धुतल्यानंतर निथळून घ्या. निथळल्यानंतर एक कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा अगदी हवाबंद प्लॅस्टिकचा, स्टीलचा किंवा हवाबंद अशी आपली प्लॅस्टिकची पिशवी देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही. त्यामध्ये आपल्याला कितपत आपल्या आवळ्यांपासून कँडी बनवायची तेवढे आवळे टाकून अशा पद्धतीने आपण झाकण हे रव्याचं लावून फ्रीजमध्ये 1 दिवस 1 रात्र आपण आता ठेवून देणार आहोत. कमीत कमी आपल्याला 24 ते 25 तास आपल्याला फ्रीजमध्ये हे आवळे ठेवून द्यायचे. तर फ्रीजमधनं मी दुसऱ्या दिवशी काढले. तर त्यानंतर तुम्ही बघा, जे आपले आवळे असताना त्याच्यावरती बर्फ जमा झाला आहे आणि पुन्हा जे आवळे असताना आपल्याला अगदी कडक असे आपल्या हाताला लागतात. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपली जी क्रिया आपल्याला करून घ्यायची होती आवळ्यांवरती ती अगदी परफेक्ट झाली. त्यानंतर पुन्हा आणखी लगेचच आता आपल्याला फ्रीजमधनं काढल्यानंतर अर्धा तास ते 1 तास रेस्ट करून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 तासानंतर लगेचच आपण एक परात किंवा एक कुठलंही पसरट भांडं घ्या, त्यामध्ये लगेचच आपण काढून ठेवायचं. आणि जे आपले अगदी कडक आवळे होते ना, तुम्ही बघा अगदी मऊसूत ते असे ते तयार झाले. म्हणजे जे काही पाणी असतं, जे काही गारपणा असतो तो पूर्णपणे निघून गेलेला असतो. आणि त्यानंतर लगेच आपले आवळे अगदी मऊ झाल्यानंतर लगेच सुरी घ्या आणि सुरीच्या सहाय्याने जेवढं शक्य तेवढं पूर्ण व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे आवळ्यांचं साल हे काढून घ्यायचं. ह्यामुळे काय असतं, जी आपली कँडी असते ना अगदी पांढरशुभ्र आणि अगदी छान ती तयार होते. म्हणून साल काढताना जरा काळजी घ्या, म्हणजे काळजीपूर्वक काढा, म्हणून आपले जे आवळ्याची कँडी असते ना ती काळी पडत नाही आणि अगदी छान अशी ती पांढरशुभ्र अशी आपली अगदी परफेक्ट दुकानासारखी ती आपण घरीच तयार करून घेऊ शकतो. जर जेवढं शक्य आहे तेवढं मी पूर्णपणे तुम्ही बघा आपलं साल हे काढून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आवळ्याचं साल हे काढून घ्यायचं. अजिबात वेळ वगैरे किंवा त्रास देखील होत नाही. नखाने अगदी पटपट किंवा नखाने निघत नसेल तर आपण सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने देखील आपण काढून घेतले तरी काही हरकत नाही. तर पूर्ण आता आपले हे साल काढून तयार झाले. साल काढून झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा आणखी आपल्याला यांना 5 ते 10 मिनटं पडू द्यायचे. आणि त्यानंतर लगेच आपल्या दोघं हात किंवा दोघं बोटं खाली, एक खाली आणि एक वरती अशा पद्धतीने आपण जो आवळा असतो ना त्याला असं दाबायचं आणि लगेच त्याच्यात ज्या पाकळ्या असतात त्या लगेचच मोकळ्या होतात. तुम्ही बघा अगदी अखंड अशी आपली ही पाकळी निघते. पाकळी काढताना अजिबात तुटत वगैरे नाही. एवढी छान असे आपले हे आवळ्याचे ह्या पाकळ्या ज्या कँडी असतात त्या तयार होतात. अजिबात काढताना वगैरे त्रास होत नाही. जर तुम्हाला काढताना त्रास होत असेल, एखादा आवळा असतो ना त्याचं निघत नाही, त्यावेळेस काय करायचं, सुरी घ्यायची, सुरीच्या सहाय्याने हळूवार एक कट लावायचा आणि आपोआप एक पाकळी निघाल्यानंतर दुसरी पाकळी ती देखील लगेचच निघते. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, एकसारख्या संपूर्ण आवळ्याच्या आपल्याला पाकळ्या ह्या काढून घ्यायच्या. जेवढी एकसारखी पाकळी निघेल ना आवळ्याची तेवढी छान अशी आपली एकसारखे अगदी छान असे आवळ्याची कँडी ही तयार होते. तर बी निघत नसेल तर अशा पद्धतीने आपण सुरीच्या सहाय्याने ती बी व्यवस्थित काढून घ्यायची. त्यामुळे आपले ज्या पाकळ्या असतात त्या एकसारख्या अगदी छान तयार होतात. तर संपूर्ण मी आवळ्याच्या पाकळ्या हे काढून घेतल्या आहेत तुम्ही बघा. आणि ज्या बिया होत्या त्या देखील काढून घेतल्या आहे. त्या नंतर लगेच साईडला पाणी गरम करायचं. एका पातेल्यात किंवा कढईमध्ये पाणी गरम करून घ्या. उकळतं असं पाणी गरम करा. उकळत्या पाण्यामध्ये लगेच आपण जे आवळ्यांच्या पाकळ्या तयार करून घेतल्या त्या संपूर्ण आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात मीठ वगैरे काहीच टाकायचं गरज नाही. फक्त पाण्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये यांना आता फक्त शिजवून घ्यायचं आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, संपूर्ण पाकळ्या टाकून झाल्यानंतर गॅस हा लगेचच आपल्याला बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनटं आता याला ठेवून घ्यायचं आहे.
5 मिनिटानंतर लगेचच झाकण हे उघडायचं आणि त्यानंतर लगेचच आपण एखादी पद्धतीची चाळणी घ्या. चाळणीतनं याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं. अजिबात जास्ती आपल्याला ओव्हरकुक वगैरे करून घ्यायचं नाही, फक्त उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनटं राहू द्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीचे एखादी पांढरी अशी कॉटनचा रुमाल किंवा ओढणी घ्या, कॉटनचं कुठलंही कापड घ्या आणि त्यावरती लगेचच आपण आता पाणी निथळलेले आवळे यावरती टाकून आता आपल्याला याच्यातलं जे काही आवळ्यांनी पाणी धरून ठेवलेलं असतं, जे काही पाणी असतं ते पूर्णपणे आता आपल्याला सुकवून घ्यायचं. अगदी पूर्ण कोरडे करून घ्यायचे नाही, त्याला देखील फक्त फुल फॅनवरती 10 ते 15 मिनटं आपल्याला सुकवून घ्यायचे. अगदी थोडेसे हाताला आपल्याला आवळे असतात ना, ते कोरडे असे वाटायला पाहिजे. त्यानंतर लेस सुकलेले आवळे एका भांड्यामध्ये काढायचं. जे भांडं तुम्ही वापरणार आहात ते एक तर स्टीलचं असू द्या किंवा या पद्धतीचं चिनी मातीचं, नाहीतर काचेचं वापरा. प्लॅस्टिकचं अजिबात भांडं हे वापरू नका आणि किंवा ॲल्युमिनियमचं देखील भांडं हे वापरू नका. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये गरजेनुसार साखर ही टाकायची. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती टाकून घेऊ शकतो. इथं सम प्रमाणात देखील आपण साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही. पाव किलो आवडीसाठी पाव किलो आपण साखर वापरली तरी काही हरकत नाही. लय साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवशी बघाल जे काही आपण साखर घातली होती तिचं पूर्णपणे पाणी हे तयार झालं आहे. अजिबात इथं आपण पाण्याचा वापर केलेला नाही. आवळ्याचं पाणी सुटून आपले साखरेचं बरोबर पाणी हे तयार होतं. दुसऱ्या दिवशी काय करायचं, याला पुन्हा एखाद्या चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती पुन्हा आणखी झाकण ठेवून अशा पद्धतीने आपण 2 दिवस हे करणार आहोत. अधूनमधून याला मिक्स करून घ्या. त्यामुळे काय होतं, एकसारखे आपले जे आवळे असतात ते छान भिजून तयार होतात. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघा, जे आपले आवळे असताना त्याचं तुम्हाला जे आकारमान असतं ते थोडं बदललेलं दिसतं आहे. यामुळे काय असतं, आपलं आतपर्यंत साखरेचं सिरप जातं आणि त्यामुळे जे आपले आवळे असतात ना ते छान गोड असे ते चवीला लागतात. त्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी आपण आता या साखरेच्या पाकातनं हे आवळे काढून घेणार आहोत. एक चाळणी घ्या. त्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपण याच्यातलं पाक निथळून यामध्ये आता चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. हा पाक आपल्याला फेकून द्यायचा नाही. याच्यापासून आपण रस हा बनवायचा, म्हणजे ज्यूस आपण बनवू शकतो किंवा अशा पद्धतीने फक्त दिवसातनं आपण 2 वेळेस 1-1 चमचेवर देखील याचं हे ज्यूस पिलं तरी काही हरकत नाही किंवा पाण्यात टाकून देखील आपण या ज्यूसचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर थोड्या वेळ आपण याच्यातलं संपूर्ण जे सिरप आहे ते निथळून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर काय होतं, याच्यातला संपूर्ण जो काही साखरेचा पाक असतो ना तो निथळून जातो. निथळल्यानंतरच आपण एखाद्या मोकळ्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामुळे आवळ्यांचं जे काही सुकण्याचं प्रमाण असतं ना, म्हणजे कमी वेळ आपल्याला लागतो. तर 15 ते 20 मिनटं मी याच्यातलं संपूर्ण सिरप हे व्यवस्थित निथळून घेतलं आहे. लईच एक पद्धतीचं पसरट भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला आता हे आवळे टाकून व्यवस्थित आपल्याला आता पसरवून घ्यायचे. तर जेवढं शक्य आहे तेवढं मोकळे टाका. त्यामुळे काय होईल, सुकवण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागेल आणि अगदी छान एकसारखे ते सुकून ते तयार होतील. तर मी एक पसरट भांडं घेतलं आहे. पसरट भांड्यामध्ये आता आपल्याला याला आता छान उन्हामध्ये 2 दिवसासाठी वाळवून घ्यायचं. 2 दिवस छान वाळवून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपण त्यांना भरून आपल्याला हवं त्यावेळेस आपण कँडीही खाऊन घेऊ शकतो. तर या सिरप आपण